आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त असा सिंपल असा मसाले भात बनवला बघा। त्यासाठी काय केलं, 1 वाटी बासमती तांदूळ घेतला, त्यासोबत थोडीशी तूर डाळ, थोडी मूग डाळ आणि थोडीशी मसूर डाळ घेतली। डाळ तांदूळ छान असं स्वच्छ धुवून घेतला। त्यानंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा छान ठेचून घेतला। त्यानंतर कुकरमध्ये तेल टाकलं, थोडेसे जिरे मोहरी कढीपत्ता टाकला, थोडे खडे मसाले घातले। त्याचसोबत एक मोठ्या आकाराचा कांदा उभ्या आकारात कट करून घेतला होता तो घातला, एक कट केलेला टोमॅटो घातला, कट केलेला बटाटा घातला, थोडेसे शेंगदाणे घातले आणि अगदी 1 वाटी इतका मी सोया चंक्स घेतला होता तो सुद्धा घातला। छान फ्राय करून घेतलं। त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आणि एक घरकुल मसाल्याचं पॅकेट घातलं। छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर धुवून घेतलेला डाळ तांदूळ घातला, छान मिक्स केलं, पाणी घातलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत भात छान शिजवून घेतला। इथं मस्त असा झटपट मिक्स डाळीचा मसाले भात तयार झालेला आहे। अगदी मोकळा सुटसुटीत भात तयार झालाय आणि या भातासोबत खाण्यासाठी मी बघा छान उडदाच्या डाळीचे पापडसुद्धा फ्राय केले होते आणि मस्त लोणचंसुद्धा घेतलं होतं। तर बाहेर पाऊस यायला लागलाय आणि पावसाच्या वातावरणामध्ये बघा मस्त गरमागरम भात, पापड आणि लोणचं। तर असं आहे आजचं आमचं जेवण। तर या सगळेजण जेवण करायला आणि त्यासोबत आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या।